आतमध्ये एक ओम लिहिलेला आहे। आता हे जे कर्मचारी आहेत त्यांच्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर दरवाजाची समोरची भिंत आहे, त्या भिंतीवर ओम लिहिलेला आहे आणि जेणेकरून कुठेतरी धार्मिकतेला आपण वाहून गेलेलो आहोत, आपण जे करत आहोत ते पूजाविधीच करत आहोत असं भासवण्याचा देखील प्रयत्न ह्या भोदूबाबाकडनं केला जात होता। त्यामुळे आतमध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर काही व्हिडिओमध्ये त्या महिला पुढे जाऊन नमस्कार करताना देखील दिसतात, तर त्या नेमक्या कोणाला नमस्कार करतात हा देखील एक प्रश्न होता। तर आतमध्ये ओम आहे, त्याच्या पुढच्या बाजूला एक खुर्ची होती आणि अशा पद्धतीने एका छोट्याशा जागेमध्ये हा भोंदू बाबा इथे महिलांचं शोषण करायचा, त्यांच्यावर अत्याचार करायचा। भारतीय तिरंगा, भारताचा राष्ट्रध्वज देखील त्याने लावलेला आहे आणि ह्या भारताचा राष्ट्रध्वजाच्या इथेच हा कशा पद्धतीने अनधिकृत काम करत होता, हे देखील महिलांचं कसं शोषण करत होता हे देखील आता स्पष्ट होत आहे। एसआयटीचे साधारणतः 5 ते 6 अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। या फाईल्स आहेत, काही पॅड आहेत, काही पेपर आहे, डायरी आहे, त्याच्यावर ही संपूर्ण नोंदणी जी आहे ती केली जात आहे। हा तपास अधिक वेगाने पुढच्या दिशेने जातो आहे। रोजच इथे येऊन नवनवी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न हा केला जात आहे। त्याचबरोबर जे नव्याने फिर्यादी येत आहेत त्या फिर्यादींकडनं काय माहिती मिळते त्या माहितीचा आधार घेत पुढच्या बाजूला ही संपूर्ण तपास होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।